Hello everyone, welcome back to Chumu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. GOCचा हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 मध्ये आपण काय पाहिलेलं आहे ते थोडंसं क्विकली रिवाइज करू. आय गेस तो पेज नंबर होता 204 टू 206, म्हणजे अगदी फक्त 2च पेजेस आपण कव्हर केलेले आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुकचे. पण त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण? हिडन क्वेश्चन्स पाहिले. हाऊ टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स युझिंग फॉर्म्युला. कुठेही स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे दिसणार नाहीये, पण आपल्याला फॉर्म्युला माहिती असेल आता क्विकली आपण सिग्मा बॉन्ड्स काढू शकतो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. पाय बॉन्ड साठी फॉर्म्युला आहे, पण आपण यूज करायचा नाहीये कारण स्ट्रक्चर आपल्या समोर असेल तर पाय बॉन्ड आपल्याला लगेच दिसतो. येस ऑर नो? व्हेरी नाईस. त्याच्यानंतर आपण पाहिलं की हाऊ टू फाइंड हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन, हायब्रिडायझेशन ऑफ ऑक्सिजन, हायब्रिडायझेशन ऑफ नायट्रोजन. त्यामध्ये देखील एक नवीन गोष्ट तुम्ही शिकलात की जर ऑक्सिजन किंवा नायट्रोजनची लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट असेल तर हायब्रिडायझेशन मध्ये काउंट करायचं नाही. इजंट इट? ओके. नेक्स्ट काय झालं? वी रिप्रेझेंटेड मॉलिक्यूल इन 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये 2 वेज बघितले आपण, झिगझॅग किंवा बॉन्ड लाईन, आणि सेकंड होतं कंडेन्स, राईट. नंतर 3 डायमेन्शन मध्ये 4 वेज बघितल्या. वेज डॅश शिकवताना तुम्हाला टेट्राहेड्रल जॉमेट्रीचा बॉन्ड अँगल पण सांगितलेला आहे. टेट्राहेड्रल जॉमेट्री कधी असते? जेव्हा हायब्रिडायझेशन इज एक्झॅक्टली sp3 हायब्रिडायझेशन असताना. आणि sp3 हायब्रिडायझेशन मध्ये जॉमेट्री पक्का टेट्राहेड्रल अँड बॉन्ड अँगल पक्का 109 डिग्री 28 मिनिट्स असणार आहे. वेन ऑल 4 बॉन्ड्स आर प्रेझेंट. लोन पेर आलं तर कहाणी चेंज होते. चारी पण काय पाहिजेत? बॉन्ड पाहिजेत. हे डन? ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं फिशर प्रोजेक्शन, असं त्याला क्रॉस स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. जे हॉरिझॉन्टल बॉन्ड आहेत ते टुवर्ड्स द ऑब्झर्वर आहेत आणि जे व्हर्टिकल आहे वर आणि खाली ते अवे फ्रॉम द ऑब्झर्वर असे पाठीमागे जातात. येस. मग आलं न्यूमॅन आणि सोहॉर्स प्रोजेक्शन. सोहॉर्स आणि न्यूमॅन साठी ऍटलिस्ट किती कार्बन लागतात? 2. एक फ्रंट आणि एक रियर. इनक्लाइंड व्ह्यू मध्ये बघितलं तर आपण त्याला म्हटलेलं सोहॉर्स, आणि फ्रंट व्ह्यू मध्ये पाहिलं तर आपण त्याला म्हटलेलं न्यूमॅन अँड सोहॉर्स ड्रॉ करून आपण त्याला रोटेट केलं. दोन्ही कार्बन रोटेट केले की एक कार्बन रोटेट केलं? तर मॅम आपण फर्स्ट कार्बन फिक्स केलेला आणि पाठीमागचा कार्बन रोटेट केलेला. येस ऑर नो? मग हे रोटेशन आपण अगदी 1, 2, 3, 4 या डिग्रीजने पण करू शकतो, पण मी डिस्टिंक्टली 60 डिग्रीचं रोटेशन केलं कारण जेव्हा 0 डिग्री होतं तेव्हा ते होते इक्लिप्स्ड. 60 नंतर मला काय भेटलं? एक प्रॉपर स्टॅगर्ड स्ट्रक्चर. अँड स्टॅगर्ड एक स्टेबल स्ट्रक्चर असतं. देन इक्लिप्स म्हणजे हायड्रोजन एकमेकाच्या मागे होते. इथेन मॉलिक्यूल बद्दल डिस्कस करतोय आपण. हायड्रोजनच्या पाठीमागे हायड्रोजन, सो स्टेरिक स्ट्रेन होता तिथे आणि त्याच्यामुळे तो 60 डिग्री मध्ये काय झाला? रोटेट झाला. जसा 60 डिग्री मध्ये रोटेट झाला आता तिथे कुठलाही स्ट्रेन नाहीये, तेव्हा मी त्याला स्टॅगर्ड म्हटलं आणि ब्रॅकेटमध्ये लिहून दिलेलं इट इज स्टेबल स्ट्रक्चर. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे. आता टेक्स्टबुकचं पेज नंबर 106 पासून 210 पर्यंतचा पार्ट आपण डिस्कस करायचा आहे. एक चार्ट दिलेला आहे. डू यू नो मॉलिक्युलर मॉडेल्स. ऑर्गॅनिकचं मॉलिक्यूल मला जर तुम्हाला क्लासमध्ये शिकवायचं असेल तर मी ऍटमला तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये थोडंसं इमॅजिन करायला शिकवेन. त्यासाठी मार्केटमध्ये काही मॉडेल्स अवेलेबल आहेत. त्यापैकी 3 मॉडेल्स जास्त फेमस आहेत. एक आहे फ्रेमवर्क मॉडेल. क्वेश्चन काय विचारू शकतात का याच्यावरती? तर आजपर्यंत तरी सीईटीने काही विचारलेलं नाहीये, पण आपण एक जस्ट रीड करून घेऊया. फ्रेमवर्क मॉडेल मध्ये फक्त काय दिसतात? बॉन्ड्स. तिथे ऍटम्स आहेत का? नो, देर आर नो एनी ऍटम्स इन फ्रेमवर्क मॉडेल. दॅट इज वाय आपण ऍटम्स बद्दल, ऍटम्सच्या साईज बद्दल काही सांगू शकत नाही. फक्त कशाचं रिप्रेझेंटेशन असतं? बॉन्ड्सचं. सेकंड आहे बॉल अँड स्टिक मॉडेल. हे तुम्ही बघितलं पण असेल क्लासमध्ये, माइट बी तुमचे टीचर्स आणत पण असतील ही गोष्ट. सो बॉल अँड स्टिक मॉडेल मध्ये जो बॉल आहे तो दाखवतो ऍटम्स, राईट, आणि जे स्टिक आहे दॅट रिप्रेझेंट्स बॉन्ड. याच्यामध्ये ऍटम ऍज वेल ॲज बॉन्ड दोघांचंही डिस्कशन केलं जातं, राईट. मग ऍटम्स जर मी तुम्हाला दाखवले तर तुम्हाला तो स्टेरिक स्ट्रेन
टॉर्शनल स्ट्रेन, हे सगळे स्ट्रेन हिंड्रन्स तिथं दिसायला लागतात क्लिअरली. अँड देन स्पेस फिलिंग मॉडेल, थर्ड वन जो आहे. स्पेस फिलिंग मॉडेल मध्ये बघून सांगा काय ऍबसेंट आहे रे? बॉन्ड्स ऍबसेंट आहे. फक्त काय असतात इथे? ओनली ऍटम. म्हणजेच ऍटमने नेमका किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलाय हे तुम्हाला क्लिअरली दिसतं. कार्बनचा ऍटम मी दाखवणार आणि 4 हायड्रोजन असे त्याच्यामध्ये घुसवणार. एक असणार कार्बनचा ऍटम आणि त्याच्यात स्पेस असणारे हायड्रोजनचे ऍटम असे पुश करायला. म्हणजेच तुम्हाला लक्षात येतं तिथे ऍटमच्या साईज बद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटून जाते. ठीक आहे. सो 3 मॉडेल मध्ये मार्केटमध्ये सगळ्यात फेमस मॉडेल कोणता? बॉल अँड स्टिक मॉडेल. तीच इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. फ्रेमवर्क मॉडेल, इट एम्फसाइजेस द स्केलेटल पॅटर्न्स ऑफ बॉन्ड इग्नोरिंग द साइज ऑफ ऍटम. ओनली बॉन्ड्स. ओनली काय? बॉन्ड्स. ऍटम आहेत का? नाही. मग ऍटमची साइज इग्नोर्ड. Ball and stick. In this model, ball represent atom and stick represent bond. Common sense. Space filling model, it emphasizes on relative size of each atom. Bonds are not shown. It conveys volume occupied by each atom in the molecule. Nowadays, computer graphics can be used for molecular modeling. आता तर कम्प्युटर वरती 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल कसं आहे हे क्लिअरली दिसतं. त्यामुळे हे मॉडेल्स रेअरली यूज करतात. पण अजूनही आपण क्लासरूम मध्ये हेच यूज करतो, बॉल अँड स्टिक. नेक्स्ट पार्ट आहे क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आपल्याला पाहायचे. आता ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स मध्ये मेजॉरिटीली हायड्रोकार्बन्स येतात. हायड्रोकार्बन्स काय? कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन ओनली. पण आपण आता हायड्रोकार्बन्स नाही, जनरली ऑर्गॅनिक मॉलिक्यूल बद्दल डिस्कस करायचं. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड. मी जेव्हा ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणते ना त्याच्यात कार्बन आणि हायड्रोजन खूप प्रमाणात असणार आहेत, बट थोड्या प्रमाणात ऑक्सिजन, हॅलोजन, नायट्रोजन पण असू शकतात. पण मी जेव्हा हायड्रोकार्बन म्हणते पक्का कार्बन अँड हायड्रोजन ओनली. हा पार्ट क्लिअर झाला असेल. सो तुम्ही नोटबुक मध्ये हेडिंग द्या क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. अँड क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण 2 वेज मध्ये करू शकतो. ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. स्केलेटन इज नथिंग बट स्ट्रक्चर. वर्ड फक्त डिफरंट यूज केलेला आहे. ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. आणि दुसरं आहे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप्स आपल्याला डिटेल मध्ये फक्त शिकायचेच नाहीयेत तर लर्न करायचे. फंक्शनल ग्रुपला इथून पुढे आपण काय लिहिणार? FG. ओके. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच कोण? कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन along with other elements such as oxygen, nitrogen, halogen असले नसले तरी पण चालतात. ओके. सो ऑर्गॅनिक कंपाऊंडला ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन पहिला बघूया अँड ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप लगेच ह्याच व्हिडिओमध्ये पण थोड्या वेळाने पाहिजे आपल्याला. चलो डन. हा चार्ट झाला. लगेच खाली अजून एक चार्ट ड्रॉ करा. मी हा क्लिअर करते. आता हेडिंग द्या क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. कार्बनचं स्केलेटन म्हणजेच कार्बनची जी चेन आहे ती चेन एकतर क्लोज असू शकते ज्यालाच आपण काय म्हणतो रे? सायक्लिक. नाहीतर ती ओपन असू शकते ज्यालाच काय म्हणणार आहे आपण? असायक्लिक. असायक्लिकला दुसरं नाव काय असतं? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. असायक्लिकला अजून काय नाव असतं? ॲलिफॅटिक कंपाऊंड. सो असायक्लिक किंवा ॲलिफॅटिक आणि दुसरं कोण आहे? सायक्लिक. एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असा स्ट्रेट ओपन चेन असू शकतो किंवा क्लोज चेन असू शकतो, सायक्लिक असू शकतो. आता आपल्याला पहिल्यांदा याला डिस्कस करायचंय अलिसायक्लिक अँड ॲलिफॅटिक बिकॉज हे थोडंसंच पार्ट आहे. दे आर आयदर स्ट्रेट चेन और ब्रांच्ड. ते कसे असू शकतात? स्ट्रेट चेन किंवा कसे असू शकतात? ब्रांच्ड. एक्झाम्पल सोबत बघूया. लगेच डिटेलिंग क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. एक्झाम्पल समजा मला सांगितलेले 5 कार्बनचा अल्केन लिहा तर मी पेंटेन लिहिणार. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. राईट.
फॉर्म्युला काय याचा C5H 5 2 10 प्लस 2 11 12. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय असतो CnH2n प्लस 2. जितके कार्बन आहेत हायड्रोजन डबल प्लस 2 करायचे. मला सांगितलेलं 5 कार्बनचा अल्केन ड्रॉ करा, बट मला असं सांगितलं नव्हतं ना की स्ट्रेट ड्रॉ करा. कॉमन सेन्स मध्ये मी पहिल्यांदा स्ट्रेट ड्रॉ केला. सो तो स्ट्रेट असू शकतो, पण नॉट नेसेसरी स्ट्रेटच असेल. मी त्याला ब्रांच पण तर करू शकते. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, त्याला ब्रांचिंग आणते मी थर्ड कार्बनची समजा, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. याचाही फॉर्म्युला बघा, तुम्हाला दिसेल C5H12 असणार. पण हा स्ट्रेट चेन आहे, कारण याच्यामध्ये ऑल 5 कार्बन्स आर पार्ट ऑफ लॉंग चेन, पण इथे 4च कार्बन लॉंग चेन मध्ये ड्रॉ केले आणि एक तुम्ही काय ड्रॉ केला ऍज अ ब्रांच. पण आहे तर ऑर्गॅनिक मॉलिक्युलच ना. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असायक्लिक येतो, म्हणजेच कसं आहे ॲलिफॅटिक येतो. ॲलिफॅटिक मध्ये तो स्ट्रेट चेन पण असू शकतो आणि ब्रांच पण असू शकतो. इतकंच पार्ट मी तुम्हाला ॲलिफॅटिक बद्दल आता सांगणार आहे. हा क्लिअर झाला असेल. चला तर मग तो पार्ट डिटेल मध्ये करूया आता. सायक्लिक खूप फोकस्ड असला पाहिजे तुम्ही, सो आता लिहू नका, कम्प्लीट बोर्डवरती लक्ष द्या. सायक्लिक मॉलिक्यूलला पहिल्यांदा तुम्ही डिवाइड करा 2 पार्ट्स मध्ये. व्यवस्थित बघा, चार्ट ऍक्च्युली एवढ्या जागेत बसणार नाहीये, सो तुम्ही आधी बघून घ्या की चार्ट नेमका कसा आहे, त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता. सायक्लिक मध्ये एक तर तो असू शकतो होमोसायक्लिक, नाहीतर तो असू शकतो हेटेरोसायक्लिक. सो नावावरून थोड्याफार गोष्टी आता क्लिअर झाल्या असतील. तर येस मॅम, होमोसायक्लिक म्हणजे काय असणार, सायकल मध्ये सगळे कार्बन असणार आहेत. सो मी याला कार्बोसायक्लिक असं सुद्धा म्हणू शकते. क्वेश्चन येतात ह्याच्यावरती, विच ऑफ द फॉलोइंग इज कार्बोसायक्लिक कंपाऊंड. म्हणजेच काय पाहिजे रे, तर सायकल मध्ये क्लोज चेन मध्ये सगळे कार्बन दिसले पाहिजे. बघा मी 4 कार्बन ड्रॉ केलेत, पण सायक्लिक ड्रॉ केलेत. एक्झाम्पल दिलं सायक्लोब्युटेन. एक्झाम्पल काय लिहिलं आपण, सायक्लोब्युटेन. सायक्लोप्रोपेन पण घ्या. प्रोप म्हणजे किती कार्बन, 3 कार्बन. नेम्स मी तुम्हाला शिकवणार आहे आयुपीएससी, सो त्याचं टेन्शन घेऊ नका. सायक्लोप्रोपेन, आयुपीएससीचं टेन्शन घेऊ नका. फक्त तुम्हाला सायक्लिक ओळखता आला ना, स्ट्रेट चेन ओळखता आला, ब्रांच ओळखता आला, आणि सायकल मध्ये सगळे कार्बन असतील तर तुम्ही कार्बोसायक्लिक म्हणणार आहे त्याला, किंवा काय म्हणणार आहे रे, होमोसायक्लिक. मग मॅम आम्हाला माहिती असणारी बेन्झीन पण ह्याच्यातच येणार का, हो. बेन्झीन मध्ये ह्या रिंग मध्ये काय येत रे, सगळे कार्बन आहेत, आणि सगळे कार्बन असतील तर बेन्झीन पण कशाचं एक्झाम्पल असणार आहे, होमोसायक्लिकचं. बेन्झीन पण कशाचं एक्झाम्पल असणार आहे, होमोसायक्लिकचं. आता हेटेरोसायक्लिक बघा. हेटेरोसायक्लिक मध्ये मी तीच 3 मेंबरची रिंग काढते, पण मध्ये फक्त ऑक्सिजन आणला. रिंग मध्ये कार्बन आहेच आहे, हा कार्बन आहे, हा कार्बन आहे, पण एक काय आला, अदर ऍटम, अदर दॅन कार्बन. जर कुठलाही ऍटम आला तर आपण त्याला काय म्हणणार आहे, हेटेरो ऍटम. अदर दॅन कार्बन दुसरा कुठलाही ऍटम आला तर आपण त्याला काय म्हणणार आहे, हेटेरो ऍटम. आणि त्यामुळे सायकल काय झाली आता, हेटेरोसायक्लिक. समजलं. मग मी एक मॉलिक्यूल ड्रॉ करते बघा, तो पण हेटेरोसायक्लिकच आहे का, चुकून तुम्ही त्याला बेन्झीन म्हणाल. बेन्झीन म्हणू नाही शकत तुम्ही, का, कारण मॅम आम्हाला दिसतं सायकल मध्ये एक हेटेरो ऍटम आलाय. तो हेटेरो ऍटम कोण आहे, नायट्रोजन. त्यामुळे तो झाला हेटेरोसायक्लिक. नेम्स बद्दल टेन्शन घेऊ नका. मी नेम्स लिहितीये कारण तुम्हाला ते फॅमिलियर होऊ देत, पण मी हे सगळे नेम्स तुम्हाला शिकवणार आहे. हा वरचा जो आहे त्याचं नाव आहे इपॉक्साइड आणि याचं नाव आहे पायरिडीन. नेम्स मी सगळे तुमच्याकडून लर्न करून घेणार आहे, पण आता जे शिकवायचंय ते समजलं का बघा. एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल एक तर असू शकतो ॲलिफॅटिक किंवा सायक्लिक. ॲलिफॅटिक मध्ये तो असू शकतो स्ट्रेट चेन किंवा ब्रांच, आणि सायक्लिक मध्ये तो असू शकतो होमोसायक्लिक किंवा हेटेरोसायक्लिक. आणि ओळखणं फार सिंपल आहे. इथपर्यंतचा पार्ट क्लिअर आहे.
मी पॉज घेतीये, तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि हे पहिला पार्ट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. मोर प्रेफर्ड मेथड आहे की तुम्ही हे लिहून घ्या, कारण तुम्ही लिहाल तर तुम्ही परफेक्शनकडे जाल. पण जर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहाल तर ह्या पार्ट सगळा विसरलेला असेल आणि तितक्या इंटरेस्टने तुम्ही लिहिणार नाही. सो पॉज द व्हिडिओ अँड मेक शुअर यू राईट द थिंग्स. ओके, चला. सो आपण काय डिस्कस करतो आता? फक्त सायक्लिक वाला पार्ट. ठीक आहे. सायक्लिक ऑर्गॅनिक कंपाऊंड दोन टाईपचे असतात. एक आपण पाहिलं होमोसायक्लिक आणि दुसरं आपण काय पाहिलं? हेटेरोसायक्लिक. इथपर्यंत क्लिअर होतं? चलो, आता मला काय शिकवायचंय तुम्हाला? होमोसायक्लिकचं फर्दर क्लासिफिकेशन होतं. फक्त होमोचं मी इथे लिहिणार आहे. ओके, बघा, तुम्ही चार्ट कंटिन्यू करा. मी एक्झाम्पल सोबत लिहितेय त्यामुळे मला थोडीशी जास्त जागा लागते. होमोसायक्लिक कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज aromatic, aromatic. पटकन मनात आला असेल एखाद्याच्या की मॅम नॉन ॲरोमॅटिक. नाही, होमोसायक्लिक मध्ये ॲरोमॅटिकच्या अपोजिट असणारा नॉन ॲरोमॅटिक नाहीये, तर तो आहे अलिसायक्लिक. काय तो? अलिसायक्लिक. इतका पॉज घेऊन सांगितलंय म्हणजे इम्पॉर्टंट आहे आणि हायलाइट पण करते. होमोसायक्लिक ॲरोमॅटिक म्हणजेच काय असणार? ॲरोमॅटिक म्हटलं तर तुम्हाला बेन्झीन पक्का माहिती आहे. बेन्झीन ॲरोमॅटिक आहे की नाही? येस. बघा, आणि ॲरोमॅटिक आहे की नाही हे कसं फाइंड करायचं याच्यावरती आपण एक लेक्चर घ्यायचंय अख्खं, अँड आपण खूप सारे एक्झाम्पल्स पण त्यामध्ये प्रॅक्टिस करणार आहे. ओके, पण आता बेन्झीन तरी ॲरोमॅटिक आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि बेन्झीनचा प्रत्येक हा जो ॲटम आहे तो कार्बन आहे, त्यामुळे होमोसायक्लिक पण आहे आणि ॲरोमॅटिक पण आहे बेन्झीन. याच्यासारखाच दिसणारा अजून कोण माहिती आहे रे तुम्हाला? हा, कोण आहे हा? नॅफ्थॅलीन. दोन बेन्झीनच्या रिंग जेव्हा एकमेकांना फ्यूज होतात तेव्हा त्याला काय म्हणायचं असतं? नॅफ्थॅलीन. हे मात्र तुम्हाला आता पाठ पाहिजे. बेन्झीन आणि बेन्झीन सारखा दिसणारा कंपाऊंड आला तर तो काय असणार आहे? ॲरोमॅटिक. फक्त एकदा चेक करायचं सगळे कार्बन आहेत तर तो होमोसायक्लिक ॲरोमॅटिक झाला. मग मॅम 3 रिंग आल्या बेन्झीनच्या, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड. तुम्हाला माहितीये ना बेन्झीनचे हे जे पाय बॉन्ड आहेत ते रेझोनन्स करतात, म्हणून आपण त्याला असं सर्कलने रिप्रेझेंट करू शकतो. 3 रिंग एकत्र आला तर आपण त्याला अँथ्रासीन असं म्हणतो. अँथ्रासीन. ओके, पण 3 रिंगच, 1, 2 आणि तिसरी मी अशी वरती ड्रॉ केली आहे. ह्या जर 3 रिंग अशा एकत्र आल्या बेन्झीनच्या तर आपण त्याला फिनान्थ्रीन म्हणतो. आणि क्वेश्चन डायरेक्ट येतो, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲरोमॅटिक कंपाऊंड? बेन्झीन, नॅफ्थॅलीन, फिनान्थ्रीन, ऑल ऑफ द अबव. तुम्ही काय सांगणार? ऑल ऑफ द अबव. कारण आता माहिती झालंय 1 रिंग बेन्झीन असते, सेम तशा 2 आल्या तर नॅफ्थॅलीन, 3 आल्या तर अँथ्रासीन आणि फिनान्थ्रीन मध्ये 1 रिंग अशी वरती गेलेली आहे. म्हणजेच कार्बनचं जॉईनिंग जे कनेक्टिव्हिटी आहे ती चेंज झालेली आहे. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, तर तुम्हाला फिनॉल पण एक मॉलिक्यूल माहिती आहे. बेन्झीन वरती OH लागलं तर आपण त्याला काय म्हणतो? फिनॉल. अरे इझी मॉलिक्यूल आहे, माहिती आहे सगळ्यांना. येस. मग तुम्हाला असं वाटू शकतं की मॅम वरती तर ऑक्सिजन आलाय, मॅम ऑक्सिजन हेटेरो, आपलं होमो चालू आहे, चुकलं की काय एक्झाम्पल? नाही, मी म्हटलेलं रिंगचा प्रत्येक पार्ट, रिंगचा प्रत्येक ऍटम कार्बन पाहिजे आहे ना. रिंग मध्ये कुठे हेटेरो ऍटम आलाय का? बघा लास्ट स्लाइड कडे जाऊया. रिंग मध्ये हेटेरो ऍटम, रिंग मध्ये हेटेरो ऍटम, तर हेटेरोसायक्लिक म्हणायचे. हा कुठे आहे? रिंगच्या बाहेर आहे, त्यामुळे हा होमोसायक्लिकचंच एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि बेन्झीन सारखं स्ट्रक्चर दिसल्यामुळे मी त्याला काय म्हटलं? ॲरोमॅटिक. हे क्लिअर झालं? हे सगळे एक्झाम्पल फार सिंपल आहेत. याच्या व्यतिरिक्त एक एक्झाम्पल आहे जे सगळ्यांना तुम्हाला आज लर्न करायचंय, ट्रोपोन. कोणता? ट्रोपोन.
7 मेंबरची रिंग आहे. 1 2 3 4 5 6 7. डबल बॉन्ड, सिंगल अल्टरनेट आहे आणि वरती आहे डबल बॉन्ड ओ. नावातच होतं रे, ट्रोपोन कीटोन, रायमिंग आहे ना. सो 7 मेंबरची रिंग आहे आणि वरती कोण लागलेला आहे, डबल बॉन्ड ओ. आता सांगितलेला सेम कॉन्सेप्ट यूज करा. रिंगचा प्रत्येक ऍटम कार्बन आहे. सो हा काय झाला, होमोसायक्लिक. आणि मी तुम्हाला सांगतेय ऍरोमॅटिक आहे तो. मॅम आम्हाला कसं लक्षात राहणार कोण ऍरोमॅटिक आहे आणि कोण नाही? बेन्झीन सारखं स्ट्रक्चर दिसलं तुम्ही क्विकली ऍरोमॅटिक म्हणणार, हे पक्का. आणि ट्रोपोन सारखं जर मॅम काय आलं तर ते मी सांगेन ना, मी एक इंडिव्हिज्युअल लेक्चर घेणार आहे ज्याच्यामध्ये हाऊ टू फाइंड वेदर अ कंपाऊंड इज ऍरोमॅटिक ऑर नॉट, त्याच्यावरती आपण डिस्कस करायचंय. कारण क्वेश्चन येतो विच ऑफ द फॉलोइंग इज ऍरोमॅटिक कंपाऊंड म्हणून. हा पार्ट ठीक आहे. आता ट्रोपोन लर्न कराल तुम्ही. ट्रोपोन काय आहे, 7 मेंबरची रिंग आहे विथ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड्स आणि वरती ट्रोपोन कीटोन, वरती काय असणार आहे, डबल बॉन्ड ओ. अँड इट इज ऑल्सो ऍरोमॅटिक होमोसायक्लिक कंपाऊंड. मग अलिसायक्लिक हे ऍरोमॅटिक नसतात. प्लस तुम्ही ॲलिफॅटिक लर्न केले ना, कोण होतं रे, 5 मेंबरचा स्ट्रेट चेन ड्रॉ केलेला. आता 5 मेंबरचा मी काय ड्रॉ करते, सिंपल 5 मेंबरची सायकल बनवली. म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंडचीच सायकल बनवली की अलिसायक्लिक म्हणतात. आणि त्याच्या जेमतेम प्रॉपर्टीज पण कशा असणार आहेत, सिमिलर. हा पार्ट क्लिअर झाला. मग हे कुठेही डबल सिंगल बॉन्ड आहेत का रे, काही नाही. आणि जरी मी डबल बॉन्ड आणली तरी तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाहीये, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डबल सिंगल अल्टरनेट नेचर दिसतं का? इकडे कसं डबल सिंगल अल्टरनेट नेचर आहे. तर मग डबल सिंगल अल्टरनेट नेचर नसेल तर मी डायरेक्टली त्याला काय म्हणणार आहे, अलिसायक्लिक. मेक शुअर प्रत्येक ऍटम तुम्ही कार्बनच ड्रॉ करता. कारण तुम्ही कोणता पार्ट शिकता आता, होमोसायक्लिक. हा पार्ट क्लिअर झाला. सो होमोसायक्लिक कंपाऊंड्स आर अगेन ऑफ 2 टाइप्स, ॲरोमॅटिक बेन्झीन रिंग सारखे दिसणारे प्लस कोण सांगितलं, ट्रोपोन. आणि अलिसायक्लिक ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग सारखा असा काही पार्ट दिसणार नाहीये. पण या दोन्हीमध्ये कॉमन थिंग आहे, रिंगचा प्रत्येक ऍटम हा कार्बन पाहिजे. बाहेरचा काही असला तरी पण चालेल, बाहेरचा काहीही असला तरी पण चालेल. डन. जसं आता होमो झालं तसं मी नेक्स्ट पेज वरती हेटेरो घेणार आहे. पटकन पॉज करा आणि हा पार्ट लिहून घ्या. चलो तर मग द्या हेडिंग, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. हेटेरोसायक्लिक मध्ये परत 2 टाइप्स आहेत किंवा 2 पार्ट्स आहेत म्हणा, आणि सेम होमो सारखेच आहेत. काय सांगताय मॅम? मग तर आमचा पार्ट ऑलरेडी झालेला आहे. हेटेरो मध्ये एक असणार आहे ॲरोमॅटिक आणि दुसरा असणार आहे, इथे नाव काय द्यायचं, नॉन ॲरोमॅटिक. नाहीतर चुकून तुम्ही याला अलिसायक्लिक म्हणाल. ओळखायला पाहिजे ना की बाबा नॉन ॲरोमॅटिक हेटेरोच आहे की नॉन ॲरोमॅटिक होमोच आहे. म्हणून होमो मधला नॉन ॲरोमॅटिकला एक स्पेशल नाव दिलं, काय, अलिसायक्लिक. हेटेरो मध्ये असं काही स्पेशल नेम नाहीये, एक ॲरोमॅटिक तर दुसरा नॉन ॲरोमॅटिक. ओके, चला आता ॲरोमॅटिक बद्दल डिस्कस करताना मी परत तुम्हाला एक गोष्ट सांगतेय. आजच्या लेक्चर मध्ये मॉलिक्यूलला बघून तुम्हाला समजणार नाही वेदर इट इज ॲरोमॅटिक ऑर नॉट. एका लेक्चर मध्ये मी शिकवेन, मग तुम्हाला ते लर्न होऊन जाईल. ओके, आता मी लिहिते ते मॉलिक्युल्स तुम्हाला लिहून घ्यायचे. लिहा सोबत 5 मेंबरची रिंग. ऑब्झर्व करा सगळेजण, 5 मेंबरची रिंग, पण त्याच्यामध्ये मी काय म्हटलं, एक ऑक्सिजन, इकडे एक डबल बॉन्ड, इकडे एक डबल बॉन्ड. याचं नाव आहे फ्युरॅन. विचारलं जातं, ठीक आहे, फ्युरॅनच्या मध्ये कोणता हेटेरो ॲटम आहे असा क्वेश्चन विचारतात, ऑक्सिजन. मग जर तीच 5 मेंबरची रिंग पण मी जर नायट्रोजन घेतला, तीच 5 मेंबरची रिंग पण मी हेटेरो ॲटम नायट्रोजन घेतला, तर याचं नाव आहे पायरोल. ठीक आहे, विचारतात पायरोल मध्ये कोणता हेटेरो ॲटम आहे, नायट्रोजन.
किती मेंबरची रिंग आहे ती? टोटल किती मेंबरची रिंग आहे ती? 5 मेंबरची रिंग आहे. किती ऑक्सिजन आहेत फ्युरॅन मध्ये? 1. पायरॉल मध्ये किती नायट्रोजन आहेत? 1. मग उरलेले काय आहेत ते? 4 कार्बन. ठीक आहे. सिमिलरली थायोफिन, हे तिघे एकमेकांचे भाऊ असल्यासारखेच शिकायचं. हा पण 5 मेंबर, हा पण 5 मेंबर, तर हा पण 5 मेंबर. पण थायो म्हणजे कोणता ऍटम असतो रे? सल्फर. थायो म्हणजे सल्फर, फ्युरॅन म्हणजे ऑक्सिजन, पायरॉल म्हणजे नायट्रोजन, आणि हे तिन्ही पण हेटेरोसायक्लिक तर दिसतातच आहेत, ॲरोमॅटिक आहेत. ओके. त्यानंतर बेन्झीन सारखाच दिसणारा 6 मेंबरचा पण मध्ये कोण आलेला आहे? नायट्रोजन. याचं नाव लिहून देईल, लिहू नका, बोर्डवरती लक्ष द्या. मला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं ना लिहिताना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझी वाटतील. पण मी लिहिताना तुम्ही लिहित बसला तर मग तुम्हाला वाटेल अरे किती गोष्टी पाठ करायच्या. पाठ नाही करायच्या, मी लिहिताना ऑब्झर्व करायचं. पहिल्यांदा मी 3 भाऊ शिकवले, फ्युरॅन, थायोफिन, पायरॉल. तिघेही 5-5 मेंबरचे. फ्युरॅन आला की ऑक्सिजन, पायरॉल आला की नायट्रोजन, थायोफिन आला तर सल्फर. मग आपण घेतला पायरिडिन. पायरिडिन बेन्झीन सारखा दिसतो म्हटलं, पण तो खाली कोण आहे त्याच्या? नायट्रोजन. ठीक आहे. चला, एवढे मॉलिक्यूल आता लर्न होतील तुम्हाला. हेटेरो आहेत का बघा, रिंग मध्ये हेटेरो ॲटम आला. विचारू शकतात कोणत्या मॉलिक्यूल मध्ये कोणता हेटेरो ॲटम आहे, आणि हे ॲरोमॅटिकचे एक्झाम्पल्स तुम्हाला लर्न करायचे. चल या, मग नॉन ॲरोमॅटिक मध्ये मॉलिक्यूल बघा व्यवस्थित, 5 मेंबरचाच आहे, आणि मी इथे कोण घेतलेला आहे? ऑक्सिजन. ओके. मग याच्यामध्ये अशी डबल बॉन्ड ड्रॉ केली तर तो फ्युरॅन बनेल, आणि नाही ड्रॉ केली तर तो टेट्राहायड्रोफ्युरॅन बनेल. डबल बॉन्ड असल्यामुळे मी जर विचारलं इथे किती हायड्रोजन आहे रे? 1च. इथं किती हायड्रोजन आहे? 1च. बरोबर आहे का? कारण फर्स्ट बॉन्ड, सेकंड बॉन्ड, थर्ड येलो बॉन्ड दिसत आहेत, तर चौथा कोण असणार आहे? ब्ल्यू. H H. डन. आता इथे काय झालं? ती बॉन्ड नसल्यामुळे 1 2 3 4, एका बाजूला 4 हायड्रोजन, आणि इकडे अगेन परत 4. फ्युरॅनकडे ऑलरेडी 4 हायड्रोजन आहेत, प्लस मी अजून 4 केले असे म्हणू शकते का? बघा किती? 4. 4 म्हणजेच काय? टेट्रा. हायड्रोजन म्हणजे हायड्रो, आणि फ्युरॅन. फ्युरॅनच्या स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड रफ करून इकडे अजून 2 हायड्रोजन, तिकडची डबल बॉन्ड रफ करून अजून 2 हायड्रोजन ऍड केले तर असं दिसेल. सो इट इज कॉल्ड ॲज टेट्राहायड्रोफ्युरॅन, अँड टेट्राहायड्रोफ्युरॅन एक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर थोडी आयडिया तुम्हाला यायला लागली असेल की मॅमनी काल शिकवलेलं ऑक्सिजन वरती असतात 2 लोन पेअर, आणि हा तर रेझोनन्सचा पार्ट आहे. नायट्रोजन वरती असते 1च लोन पेअर, आणि इथे सुद्धा ही रेझोनन्सचा पार्ट आहे. सल्फर वरती पण किती लोन पेअर असणार आहेत? 2. का 2? कारण तो ऑक्सिजनच्या जस्ट खाली आहे. 16 ग्रुप मध्ये वरती ऑक्सिजन आहे, खाली कोण आहे? सल्फर. ऑक्सिजनवर 2 लोन पेअर, तर सल्फर वरती पण 2 लोन पेअर ना, आणि ती लोन पेअरच्या बाजूला सिंगल बॉन्डच्या बाजूला डबल बॉन्ड आहे. सो लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे. इथे पण बघा, इथे नायट्रोजन वरती लोन पेअर आहे, पण ती रेझोनन्सचा पार्ट नाहीये. मी शिकवेन पुढे, आणि गरज पण नाहीये, कारण हे 3 बॉन्ड रेझोनन्स मध्ये दिसत आहेत. ही डबल इकडे जाऊ शकते, मग ही डबल इकडे येऊ शकते, ही डबल इकडे येऊ शकते. हे 3 बॉन्ड आपल्यामध्ये रेझोनन्स करू शकतात, तर तुम्हाला लोन पेअरची गरज पण नाहीये. पण इकडे काय झालं? डबल सिंगल डबल सिंगल, आणि मग डबल शोधत होता पण मिळालं नाही, पण काही प्रॉब्लेम नाही, लोन पेअर आहे ना. सो बघताना जर तुम्हाला डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल असं अल्टरनेट बॉन्ड दिसत असतील, तर तुम्ही अंदाज लावू शकता की तो ॲरोमॅटिक आहे. अंदाज म्हटलं, मी शिकवणार आहे तुम्हाला कसं एक्झॅक्ट फाइंड करायचं, पण आजच्या लेक्चरमध्ये जर बघून ओळखायचं असेल ॲरोमॅटिक आहे की नाही, तर डबल सिंगल कसं पाहिजे? अल्टरनेट, आणि नसेल तर ऍटलिस्ट रेझोनन्स तरी काय पाहिजे? लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट पाहिजे. ठीक आहे. मग तसं इथं काही आहे का रे? नाहीये ना, म्हणून तर तो झाला नॉन ॲरोमॅटिक. अजून एक मॉलिक्यूल मी असंच ड्रॉ करते.
हा तर होमोसायक्लिक झाला मॅम. हा चेंज करूया. ऑक्सिजनच्या लोन पेअर मी मुद्दामून दाखवणार आहे. किती असतात? 2. कारण तुम्हाला असं वाटेल ऑक्सिजनची लोन पेअर मॅम रेझोनन्सचा पार्ट आहे, पण अरे कम्प्लीट नाही ना झालं स्ट्रक्चर. हे बघा हे किती कम्प्लीट होतं. लोन पेअर इथं जम्प करेल, ही बॉन्ड इथं जम्प करेल, ही बॉन्ड इथं जम्प करेल. कम्प्लीट रिंग मध्ये रेझोनन्स दिसतोय. लोन पेअरने जम्प केलं हे इथे, परत ऑक्सिजनकडे जाणारं कोणच नाहीये. म्हणजेच काय झालं रे, हा नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड झाला. पण आता मला असं वाटतं की ॲरोमॅटिक आणि नॉन ॲरोमॅटिक मध्ये तुम्हाला फार कन्फ्यूज करायला नको या लेक्चरमध्ये. ॲरोमॅटिक हेट्रोसायक्लिक मध्ये 4 मॉलिक्यूल पार्ट करून टाका. पायरॉल, थायोफिन, फ्युरॅन आणि पायरिडीन. आणि इकडे कोण आहे? हा टेट्रा हायड्रोफ्युरॅन. याचं नाव काय मॅम? त्याचं नाव नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. अजून एक मॉलिक्यूल लिहिते. 6 मेंबरच्या रिंगच्या मध्ये मी ड्रॉ केलंय छानसा नायट्रोजन, त्याला खाली एक छानसा हायड्रोजन, पण कुठेही मी डबल सिंगल बॉन्ड देणार नाहीये. याचं नाव आहे पिपिरिडिन. पिपिरिडिन. मग मॅम डबल सिंगल नाहीये, म्हणजेच तो काय आहे? नॉन ॲरोमॅटिक आहे. सो या मॉलिक्यूल बद्दल कन्फ्युजन करून घेऊ नका. मी हवं तर त्याला हटवते. तो का नॉन ॲरोमॅटिक आहे ते पुढे जाऊन तुम्हाला क्लिअरली दिसेल. क्लिअर? जाऊया आता पुढे. घेताय पटकन याचा स्क्रीनशॉट आणि लिहून घ्या. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. आता आपण काय बघितलं की सायक्लिक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल 2 पार्ट मध्ये डिवाइड होत होता. एक होता होमो, दुसरा होता हेटेरो. परत केल्याने माझं नाही तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे म्हणून आपण रिपीट करतो. होमो मध्ये मॅमनी परत 2 पार्ट शिकवले. एक होता ॲरोमॅटिक आणि दुसरा काय होता? व्हेरी नाईस, अलिसायक्लिक. नेक्स्ट आहे हेटेरो. हेटेरो मध्ये पण परत 2 पार्ट्स येणार आहेत, ॲरोमॅटिक अँड नॉन ॲरोमॅटिक. होमो मधले 2 पार्ट होते, ॲरोमॅटिक अँड अलिसायक्लिक. हेटेरो मध्ये परत 2 पार्ट होते, ॲरोमॅटिक अँड नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक अँड नॉन ॲरोमॅटिक विथ एक्झाम्पल्स बघितलेले. पण पुढे अजून काही आहे का? येस. तुम्हाला काय वाटतं सांगा, होमो चांगले कंपाऊंड्स असतील का हेटेरो चांगले कंपाऊंड्स असतील? सांगा लवकर. होमो चांगले कंपाऊंड्स असतील की हेटेरो चांगले कंपाऊंड्स असतील? अरे काय विचार करताय? ते मॉलिक्युल्स आहे, माणूस थोडीच आहे चांगला किंवा वाईट. सो मॉलिक्यूल हेटेरो असू दे किंवा होमो असू दे चांगलाच आहे, आपल्याला शिकायचाच आहे. पण आपण जास्त प्रायोरिटीने होमोसायक्लिक कंपाऊंडचा स्टडी करणार आहे. हेटेरो बद्दल इतकंच डिस्कशन, नॉन ॲरोमॅटिक आणि ॲरोमॅटिकचे एक्झाम्पल्स लर्न पाहिजेत. आता होमो मध्ये अलिसायक्लिकचं पण इथपर्यंतच डिस्कशन होतं. बस डिटेल मध्ये काय करायचंय आपल्याला? ॲरोमॅटिक. ओके. सो मी आता परत काय करते, होमो आणि त्यात पण कोणता पाहिजे आपल्याला? ॲरोमॅटिक. तुम्ही जेव्हा फायनली चार्ट ड्रॉ कराल ना, याच्या खाली ड्रॉ करायचा, ॲरोमॅटिकच्या खाली. होमोसायक्लिक मधले ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मी परत 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकते. एक आहे बेन्झिनॉइड, आणि दुसरा आहे नॉन बेन्झिनॉइड. नावातच समजलं असेल. बघा थोडंसं स्लाइड पाठीमागे घेऊया. होमोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंडचे हे सारे एक्झाम्पल्स होते. त्याच्यामध्ये ॲरोमॅटिक मध्येच बेन्झीन सारखा दिसणारा असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? बेन्झिनॉइड. बेन्झीन सारखा दिसणारा असेल तर त्याला मी म्हणणार आहे बेन्झिनॉइड. सो आता दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये जे जे बेन्झीन सारखे दिसणार आहेत त्याला आपण एक ग्रीन कलरचा स्टार लावू, कारण ते सगळे बेन्झिनॉइड आहेत. नॅफ्थलीन पण बेन्झिनॉइड आहे, अँथ्रासिन पण बेन्झिनॉइड आहे, फिनान्थ्रीन पण बेन्झिनॉइड आहे, फिनॉल पण बेन्झीन सारखा दिसतोय त्यामुळे तो पण बेन्झिनॉइड आहे. ट्रोपोन, अरे बेन्झीन 6 मेंबरची असते,
ट्रोपोन किती मेंबरचा आहे? 7 मेंबरचा आहे. सो ट्रोपोन कसा झाला? नॉन बेन्झिनॉइड झालं. इतकंच होतं. जाऊया मग. होमोसायक्लिक मध्ये 2 पार्ट होते, एरोमॅटिक आणि अलिसायक्लिक. अलिसायक्लिकचं डिटेलिंग नाहीये. परत एरोमॅटिकला आपण बेन्झिनॉइड अँड नॉन बेन्झिनॉइड मध्ये केलं. बेन्झिनॉइडचे एक्झाम्पल्स स्वतः बेन्झिन. अजून आता तुम्ही याच्या समोर स्ट्रक्चर ड्रॉ करा. नॅफ्थॅलिन, 2 बेन्झिन रिंग एकमेकाला फ्यूज करा. थर्ड अँथ्रासिन, 4 फिनान्थ्रीन. याचे स्ट्रक्चर फार इम्पॉर्टंट आहे. नॅफ्थॅलिन मध्ये किती बेन्झिनच्या रिंग आहेत? 2 बेन्झिनच्या रिंग आहेत. अँथ्रासिन मध्ये 3 बेन्झिनच्या रिंग आहेत. फिनान्थ्रीन मध्ये पण 3 बेन्झिनच्या रिंग आहेत. बट अटॅचमेंट कनेक्टिव्हिटी डिफरंट आहे. फिनॉल एकच बेन्झिनची रिंग आहे आणि त्याच्यावरती काय आहे? OH. येस ऑर नो? आणि नॉन बेन्झिनॉइड मध्ये इम्पॉर्टंट स्ट्रक्चर कोणतं शिकवलं तुम्हाला? ट्रोपोन. परत ड्रॉ करते पार्ट होण्यासाठी. 7 मेंबरची रिंग आहे. कशी ड्रॉ केली बघितलं? आणि त्याच्यानंतर बेसला एकदा डबल बॉन्ड, इकडे एकदा डबल बॉन्ड, इकडे एकदा डबल बॉन्ड आणि वरती डबल बॉन्ड O. होमोसायक्लिक आहे, एरोमॅटिक आहे, पण बेन्झिन सारखा दिसत नाही, त्यामुळे नॉन बेन्झिनॉइड. एकच एक्झाम्पल जर मी इतक्या वेळ तुम्हाला फोकस करून सांगत असेल तर तो किती इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. तुम्हाला विचारू शकतात विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन बेन्झिनॉइड होमोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड, आणि ऑप्शन्स मध्ये फक्त नावं दिली जातील. नावावरून तुम्हाला ट्रोपोनला टिक करायचं आहे. ओके, समजलं इथपर्यंतचं पार्ट? ठीक आहे. सो आता तुम्हाला टास्क काय आहे? थोडंसं टेक्स्टबुक मध्ये हा चार्ट दिलेला आहे, विदाउट एक्झाम्पल्स दिलेला आहे. एकदा तो फक्त बघून ड्रॉ केला. पहिला लिहिणार तुम्ही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल क्लासिफाईड ॲज सायक्लिक, असायक्लिक. असायक्लिक ऑल्सो कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक. स्ट्रेट चेन ब्रांच याला काढा. सायक्लिकला आणा. सायक्लिक मध्ये 2 होमोसायक्लिक, हेटेरोसायक्लिक. होमो मध्ये 2 अलिसायक्लिक, एरोमॅटिक. नॉन एरोमॅटिक, एरोमॅटिक. परत कोणाला डिटेल मध्ये शिकायचं तुम्हाला? होमोसायक्लिकच्या एरोमॅटिकला ते 2 पार्ट करा, बेन्झिनॉइड अँड नॉन बेन्झिनॉइड. आता आपण काय करायचंय तर दिलेले सगळे चार्ट्स, ट्राय दिस, यूज युअर ब्रेन, सगळं इथेच कम्प्लीट करायचंय. ओके, स्टार्ट. ऑब्झर्व द कंपाऊंड्स A to E. ओके, आयडेंटिफाय द कंपाऊंड्स दोज कंटेन रिंग ऑफ कार्बन ॲटम ओनली. रिंग मध्ये फक्त काय पाहिजे? कार्बन ॲटम ओनली. म्हणजेच ते होमोसायक्लिक किंवा कोणाला विचारताय? कार्बोसायक्लिक. या रिंग मध्ये सगळे कार्बन, कार्बोसायक्लिक. याच्यामध्ये हेटेरो ॲटम, नायट्रोजन, बघा तो पिपेरिडिन आहे की नाही? येस. याच्यामध्ये सगळे कार्बन. याच्यामध्ये बेन्झिन मध्ये सगळे कार्बन. आणि पायरॉल मध्ये हेटेरो ॲटम कोण असतो? नायट्रोजन. सो A, C आणि D हे कार्बोसायक्लिक किंवा होमोसायक्लिक आहेत. आयडेंटिफाय कंपाऊंड इन विच रिंग कंटेन ॲट लीस्ट 1 ॲटम अदर दॅन कार्बन. अदर दॅन कार्बन कोण आहे इथे? नायट्रोजन आहे. आणि इथे कोण आहे? नायट्रोजन आहे. आणि दोन्ही मॉलिक्युल्स मी शिकवलेले आहेत, पायरॉल पण आणि पिपेरिडिन पण. नेक्स्ट, कार्बोसायक्लिक कंपाऊंडचे एक्झाम्पल त्यांनी जे दिलेले आहेत, नावं फोकस करू नका, फक्त ओळखता येतं का बघा. ऑल कार्बन्स, ऑल कार्बन्स म्हणून त्याला काय म्हटलंय? होमोसायक्लिक. किंवा त्याला काय म्हणायला पाहिजे मला? कार्बोसायक्लिक. आणि होमोसायक्लिक मध्ये परत 2 पार्ट असतात, एरोमॅटिक आणि कोण असतो? अलिसायक्लिक. मग सांगा, हे वरचे जे 2 एक्झाम्पल दिलेत त्याच्यामध्ये कुठे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड दिसतंय का? नाही दिसत. हे असं जरी दिलं तरी अल्टरनेट सिंगल डबल असं काही आहे का? नाहीये. मी जरी असं लिहिलं अल्टरनेट सिंगल डबल असं काही आहे का? नाहीये. म्हणजे ते एरोमॅटिक नाही तर अलिसायक्लिक आहे. सो तुम्हाला इथे नाव काय दिसतंय? अलिसायक्लिक. डन. आणि एरोमॅटिकचे तर आता आपल्याला पार्टच आहेत आणि तेच दिलेत का
बघा इथे, नॅफ्थॅलिन, येस मॅम ॲरोमॅटिक आहे, फिनॉल, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक, ट्रोपोन, नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक, तोच पार्ट सगळा इथे रिपीट लिहून दिलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट, हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड, ते तर पार्टच करून घेतले. 3 सख्खे भाऊ कोण कोण आहे? फ्युरॅन, थायोफिन, पायरॉल. फ्युरॅन मध्ये कोण येणार आहे? ऑक्सिजन. आला का? नायट्रोजन आला तर काय म्हणायचं होतं? पायरॉल. स्पेलिंग मध्ये डबल आर आहे, मी सिंगल लिहिलेलं करेक्ट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही, तो तोच आहे. परत काही लोकांना असं वाटेल मॅम तुम्ही 5 मेंबरची रिंग ड्रॉ केलेली पण तो हायड्रोजन काढला नव्हता. तो अज्युम केला जातो की तो तुम्हाला माहिती आहे, पण चला माहित नसेल तर मी आता ड्रॉ करते, तुम्ही पण ड्रॉ करून घ्या. ठीक आहे. पायरॉलच आहे हा, नायट्रोजन वरती होती एक लोन पेर. नेक्स्ट, थायोफिन पण तर शिकवला, सल्फर वाला, आणि पायरिडीन पण शिकवलं, 4ही लर्न करून घेतलेले आहेत. हेटेरोसायक्लिक नॉन ॲरोमॅटिक कंपाऊंड, नॉन ॲरोमॅटिक बघायची गरज नाहीये, हेटेरोसायक्लिक आहे का बघा, आहे. आणि मग तुम्हाला ॲरोमॅटिक की नॉन ॲरोमॅटिक हे तर मी एका लेक्चर मध्ये शिकवणारच आहे. ओके. तसे मी ॲरोमॅटिक कंपाऊंड पाठ करून घेतले तुमचे, बेन्झीन, नॅफ्थॅलिन, फिनान्थ्रीन, अँथ्रासिन, फिनॉल, ट्रोपोन, हे झाले होमोसायक्लिक. हेटेरो मध्ये हे 4 जण आहेत, कोण कोण? फ्युरॅन, थायोफिन, पायरिडीन, पायरॉल. बाकी कोण आलं तर आत्ता पुरतं तुमच्यासाठी काय असणार आहे ते नॉन ॲरोमॅटिक, बट आत्ता पुरतं आपल्याला ते शिकायचं आहेच आहे पुढे. इथपर्यंतचं पार्ट आय गेस क्लिअर असेल. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. आपण ऑर्गॅनिक मॉलिक्युलला 2 पार्ट मध्ये क्लासिफाय केलेलं, वन ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन अँड अदर ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. तर पहिला फंक्शनल ग्रुप काय आहे हे समजून घ्या. फंक्शनल ग्रुपची डेफिनेशन ऑप्शन्स मध्ये येऊ शकते. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, इनकरेक्ट. एक एक्झाम्पल घेते पहिल्यांदा, जे तुमच्या टेक्स्ट बुक मध्येच दिलेलं आहे. CH3CH2OH हा एक अल्कोहोल आहे आणि अल्कोहोल मध्ये त्याने पुट केलेलं आहे सोडियम मेटल. जेव्हा याची रिॲक्शन झाली तेव्हा प्रोडक्ट भेटला CH3CH2O, आणि हा जो समोरचा H आहे, H, तो निघून गेला आणि त्याच्या ठिकाणी काय आला? Na. त्याच्या ठिकाणी काय आला? Na. रिॲक्शन तर झाली, पण मॉलिक्युलच्या कुठल्या पार्टला जाऊन इफेक्ट झाला? सोडियम टाकल्यानंतर अल्कोहोल मॉलिक्युलच्या कुठल्या पार्ट मध्ये चेंज जाणवला तुम्हाला? पहिल्या CH3 मध्ये काही चेंज जाणवलाय का? नाही मॅम, तो ऍज इट इज आहे. मग CH2 मध्ये? नाही मॅम, तोही ऍज इट इज आहे. मग OH मध्ये? हा मॅम, आधीचा OH आत्ताचा ONA झालेला आहे. सो केमिकल रिॲक्शनच्या वेळी जो पर्टिक्युलर ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम रिॲक्शनच्या टाइम मध्ये अफेक्ट होतोय किंवा असा स्केलेटनचा पार्ट की जिथे रिॲक्शन होते त्यालाच आपण फंक्शनल ग्रुप असं म्हणणार आहे. आणि हीच काय, तुम्ही कोणतीही रिॲक्शन घेतली तरी पण चालेल, बट तुमच्या अजून रिॲक्शन चालू झालेल्या नाहीयेत शिकवायला. तर मी जर असं रिॲक्शन लिहिली आता, समजा रिॲक्शन काय केली आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. ठीक आहे. रिॲक्शन नेमकी काय केली आहे याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, फक्त रिॲक्शन कुठे झाली आहे त्याच्यावर फोकस करा. ही मी जर अशी काहीतरी रिॲक्शन केली, ह्या कार्बन स्केलेटनचा कुठल्या पार्ट वरती ऍक्शन झाली? हा मिथाइल, मॅम ऍज इट इज. हा लास्टचा मिथाइल, मॅम ऍज इट इज. पण हा जो मधला ग्रुप आहे C+O चेंज कशामध्ये झाला? CHOH मध्ये. सो केमिकल रिॲक्शनच्या वेळी कार्बन स्केलेटनचा ज्या पार्ट वरती रिॲक्शन होते, त्यालाच काय म्हणायचंय? FG. FG म्हणजे काय? फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. आता रीड करा. अ पार्ट ऑफ an organic molecule which undergo change as a result of reaction. रिॲक्शन केल्यानंतर ज्या पार्ट मध्ये चेंज होईल त्या पार्टला काय म्हणायचंय आपल्याला? फंक्शनल ग्रुप. सिंपल होतं.
रिॲक्शन्स वर फोकस करू नका, मिनिंग वरती फोकस करा. चला तर मग मॅम आपल्याला असे किती फंक्शनल ग्रुप लर्न करायचे? मी तर लिहिताना इथे 30 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स लिहिणार आहे. 30 डिफरंट फंक्शनल ग्रुप्स. पण त्यापैकी तुम्हाला म्हणजे सीईटीच्या एक्झामला नीटचे एस्पायरंट असाल, इफ यू आर नीट एस्पायरंट, 30च्या 30 फंक्शनल ग्रुप तुम्हाला लर्न पाहिजेत. सीईटी वाल्यांसाठी मी टिक करून देईन की कोणते कोणते इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, चलो स्टार्ट करूया. लिहायचं नाहीये कोणी सुद्धा. पहिल्यांदाच स्टार्ट करते मी फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोलला रिप्रेझेंट केलं जातं ROH. कधीही कोणत्याही कार्बनच्या लॉंग चेन मध्ये तुम्हाला OH दिसला तर तो अल्कोहोल आहे. विथ एक्झाम्पल लिहूया आपण. फॉर एक्झाम्पल CH3, CH2OH. व्यवस्थित बघा, कार्बन होते, सो तो हायड्रोकार्बन होता. पण हायड्रोकार्बन मध्ये कुठला मॉलिक्यूल दिसतोय तुम्हाला आता, कुठला ग्रुप ऑफ ॲटम दिसतोय? OH. तर त्यालाच मी काय म्हणणार, इट इज अल्कोहोल. हे जे बाकीचं उरलेला पार्ट आहे ना, CH3, CH2, विच इज कॉल्ड ॲज कार्बन हायड्रोजन स्केलेटन, इज ऑल्सो रिटन ॲज R. मग असे मी कितीही कार्बन काढू शकते. दॅट इज वाय मी त्याला डायरेक्टली R ने रिप्रेझेंट करेन आणि फक्त फंक्शनल ग्रुप सेपरेटली लिहिला जाईल. ठीक आहे, आता मी जाऊ शकते पुढे. सीईटी साठी अल्कोहोल इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर सेकंड, अल्कोहोल लर्न झाला तर मुलांना लगेच थायो अल्कोहोल लर्न झाला पाहिजे. थायो थायो थायो, आत्ता वर्ड कुठेतरी झालाय. थायो कुठे झालाय? थायोफिन. थायो हा वर्ड आला तर बघा नोटबुक मध्ये कोणता ॲटम असतो? सल्फर. सो थायो अल्कोहोल मध्ये R ॲज इट इज SH. OH असेल तर अल्कोहोल, SH असेल तर थायो अल्कोहोल. मग एक्झाम्पल तर तुम्हीच सांगू शकता. आता कार्बनची चेन ॲज इट इज ठेवा, CH3, CH2SH. ठीक आहे, सीईटी वाल्यांसाठी नॉट दॅट नेसेसरी, मी टिक करणार नाहीये. थर्ड, इथर. ह्या सिक्वेन्स मध्ये लर्न केलं तर थोडस बेनिफिशियल आहे. इथर. इथर इज रिटन ॲज ROR. फॉर्म्युला लिहिल्यानंतर तुम्हाला बाकी आयडिया काही आता क्लिअर होणार नाही. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मजा येईल. पण आता एक्झाम्पल्स वरती फोकस करा, तिथून समजेल तुम्हाला. CH3, CH2O, CH3. काय दिसतं रे मॅम? CH3, CH2 नंतर आधी OH होता, मग काय झाला SH, पण आता काय झाला OCH3. म्हणजे हा O नंतर परत कार्बन आला आणि कार्बनला कशाने लिहिणार आहे आपण? R ने. सो जर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला असे जर कार्बन कधी दिसले तुम्हाला, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला कार्बन जर कधी दिसले तुम्हाला, तर तो असणार आहे इथर. जर ऑक्सिजनच्या एक बाजूला हायड्रोजन, एकच बाजूला कार्बन, तर अल्कोहोल. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला कार्बन, इथर. एक बाजूला कार्बन, एक बाजूला H, तर अल्कोहोल. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ कडे या. सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे का? आहे. अल्कोहोल नंतर घेतला थायो अल्कोहोल, तसं इथर नंतर फोर्थ घ्या, थायो इथर. थायो इथर. मॉलिक्यूल RSR. अरे किती सिंपल आहे. अल्कोहोलचा S होतो, ओचा S, ओचा S. मग आता समजलंच असेल काय करणार आहे मॉलिक्यूल मध्ये मी. CH3, CH2, सल्फर अँड CH3. मी काही लावू शकते. कार्बनची कितीही मोठी, 2 कार्बन लावलेत ना मी, 5 ते 10 लावू शकेन, 12 लावेन, 100 लावेन. फोकस पाहिजे. सल्फरच्या दोन्ही बाजूला जर कार्बन्स लागत असतील तर तो थायो इथर. जसं ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला लागलं तर इथर, सल्फरच्या दोन्ही बाजूला लागलं तर थायो इथर. टोटल 4 फंक्शनल ग्रुप झालेले आहेत आणि 4 मधले 2 इम्पॉर्टंट मार्क केले सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. चला फिफ्थ अल्डिहाइड. मी नेक्स्ट पेज वरती घेते कारण हे 4 सेम दिसणार आहेत, तर हे 4 एका लाईननी लर्न करा तुम्ही. नेक्स्ट पेज वरती या. लिहू नका,
पॉज करून नंतर निवांत लिहा. आता जितकं ऑब्झर्व कराल तितकंच तुम्हाला ते लक्षात राहणार आहे. ट्रस्ट मी, हे वाक्य माझं लक्षात ठेवा. जर मी लिहित असताना तुम्ही लिहायला लागला तर मग परत काय, नोटबुक मध्ये पण आहेच आहे, आय मीन टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा हे फंक्शनल ग्रुप आहेत. मग तुम्ही तेच कॉपी डाऊन करून 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 तुम्हाला ते पाठ होत आहेत का? नाही होत आहेत. जेव्हा आपल्याला कोणतरी एक्सप्लेन करतं की काय आहे आणि रिपीट डोक्यात बंबाड करतं ना, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला कार्बन आले तर इथर, आता ते लक्षात राहणार आहे. नाहीतर नुसतंच आर लिहिलं तर इथर लक्षात राहणार नाही. ओके, आता मी अल्डिहाइड पासून सलग काही फंक्शनल ग्रुप शिकवणार आहेत. लक्ष बोर्डवरती. अल्डिहाइड जनरल फॉर्म्युला व्यवस्थित बघा. आर तर असणारच आहे, सी डबल बॉन्ड ओ एच. हा जो सी डबल बॉन्ड ओ एच आहे ना, हा अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे. आता हा लर्न केला पाहिजे. नवीन फंक्शनल ग्रुप आला. आरच्या ठिकाणी मी लिहिणार आहे कार्बन. किती लिहू शकते? 1 2 3, एकच लिहूया. पुढे काय आहे? अजून एक कार्बन आहे, डबल बॉन्ड ओ आहे त्याला आणि एच आहे. आणि पर्टिक्युलरली ह्या सी डबल बॉन्ड ओ एच ला अल्डिहाइड असं म्हणणार आहे आपण. अल्डिहाइडिक ग्रुप, अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप. नेक्स्ट, अल्डिहाइड झाला की लगेच कीटोन येतो. कीटोन मध्ये आर सेम टू सेम वरच्या सारखा, सी डबल बॉन्ड ओ सेम टू सेम वरच्या सारखा, पण एच च्या ठिकाणी काय येणार आहे? आर. याचा अर्थ मी असं म्हणू शकते का रे, सी डबल बॉन्ड ओ च्या दोन्ही बाजूला जर कार्बन आला, सी डबल बॉन्ड ओ च्या दोन्ही बाजूला जर कार्बन आला तर काय म्हणायला लागणार आहे मला त्याला? कीटोन. सी डबल बॉन्ड ओ च्या दोन्ही बाजूला कार्बन आला तर कीटोन, आणि एक बाजूला कार्बन आणि एक बाजूला हायड्रोजन आला तर अल्डिहाइड. आता लक्षात राहील. गुड. नेक्स्ट, अल्डिहाइड झाला, कीटोन झाला, या कार्बोक्सिलिक ऍसिड. सीईटी साठी सगळे इम्पॉर्टंट आहे तिथून पुढचे. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच काय? आर सेम टू सेम, सी डबल बॉन्ड ओ सेम टू सेम, ओ एच. आणि ह्या पर्टिक्युलर ग्रुपला सी डबल बॉन्ड ओ एच या पर्टिक्युलर ग्रुपला काय म्हणतो आपण? कार्बोक्सिलिक ऍसिड. मॉलिक्यूल ड्रॉ करूया आपण. एक्झाम्पल, CH3 सेम टू सेम सी डबल बॉन्ड ओ, आणि एक साइडला काय येणार आहे? OH. एक साइडला काय येणार आहे? OH. हा पार्ट मी तिकडे हायलाइट करते. सी डबल बॉन्ड ओ OH हा ग्रुप जर कुठे दिसला तर तुम्ही ओळखायचं तो कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप आहे. एकदा म्हणून घेऊया. सी डबल बॉन्ड ओ एच, सी डबल बॉन्ड ओ एच कोण आहे? अल्डिहाइड. सी डबल बॉन्ड ओ आर कोण आहे? कीटोन. सी डबल बॉन्ड ओ OH कोण आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड. इथपर्यंत पार्ट क्लिअर आहे. नेक्स्ट, 8th, ईस्टर. ईस्टर, ईस्टर आधी काय होता? इथर. ROR. इथर कसा लर्न ठेवलेला आपण? ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला कार्बन. आणि ईस्टर काय आहे बघा? आर सेम टू सेम, सी डबल बॉन्ड ओ सेम टू सेम, ऑक्सिजन सेम टू सेम, फक्त आता काय येणार आहे? आर. OH म्हणजे अल्कोहोल सारखा दिसणार आला तर कार्बोक्सिलिक ऍसिड होता. आता H चा काय केला मी? फक्त आर. मग जर हा ग्रुप नसता, इरेजर घेते, रफ करते बघा. काय हा? ROR, इथर. आणि मी फक्त आता याच्यामध्ये लिहिलेलं आहे सी डबल बॉन्ड ओ, म्हणजेच काय झाला? त्याचा मोठा भाऊ ईस्टर. एक्झाम्पल लिहाल आता. आर म्हणजेच CH3 सेम टू सेम, सी डबल बॉन्ड ओ आणि H च्या ठिकाणी परत काय येणार आहे? आर. म्हणजेच कोण? कुठलाही कार्बन. डन. चलो नेक्स्ट, 9 ऍसिड अनहायड्राइड, किंवा त्याच्या आधीला
असाइल क्लोराईड, त्याच्या आधी लिहा असाइल क्लोराईड, सेम टू सेम मधलाय असाइल क्लोराईड. रेडी? आर लिहिला सेम टू सेम मधला, सी डबल बॉन्ड ओ लिहिलं. सगळ्यांमध्ये आर सी डबल बॉन्ड ओ आहेच. पुढे एच लावला तर अल्डिहाइड, आर लावलं तर कीटोन, ओ एच लावलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड, ओ आर लावलं तर ईस्टर, आणि डायरेक्टली हॅलोजन लावला तो पण कोणता? क्लोरीन. असाइल क्लोराईड म्हटलेला आहे, तो पण कोणता? क्लोरीन. तर त्याला असाइल क्लोराईड किंवा ऍसिड क्लोराईड असं सुद्धा म्हणतात. एक्झाम्पल लिहा CH3 C डबल बॉन्ड O, पुढे कोण येणार आहे? Cl. खूप इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप आहेत सीईटी साठी. अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर आणि असाइल क्लोराईड. ओके, सगळे सेम कॅटेगरी मध्ये बिलॉंग करतात. होतील लर्न, झालेच पाहिजेत, इम्पॉर्टंट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स अल्डिहाइड ऍज अ फंक्शनल ग्रुप, आणि 4 ऑप्शन्स दिलेत. मग माहित तर पाहिजे ना आपल्याला काय शोधायचंय? सी डबल बॉन्ड ओ एच. डन. नोट करा क्विकली. 10th वन मी इथेच लिहिते, 10th वन मी इथेच लिहिते. ऍसिड अनहाइड्राइड, ऍसिड अनहाइड्राइड. फॉर्म्युला बघा व्यवस्थित, मी डायरेक्ट लिहिणार आहे पण मी एक ट्रिक पण सांगेन. आर सी डबल बॉन्ड ओ, ओ सी डबल बॉन्ड ओ आर. ओके, आरच्या ठिकाणी फक्त CH3 ला तुमचा मॉलिक्यूल बनेल. CH3 C डबल बॉन्ड ओ, O C डबल बॉन्ड ओ CH3. जर असं कुठे स्ट्रक्चर दिसलं आर सी डबल बॉन्ड ओ आणि पुढे कोण आहे परत O आणि त्याचीच मिरर इमेज आहे का, तर त्याला काय म्हणतात? ऍसिड अनहाइड्राइड. इम्पॉर्टंट आहे कारण याच्यावरती आपल्याला एक रिॲक्शन शिकायची आहे. मग मॅम सगळ्यात इम्पॉर्टंट 10th वनच झालं की काय? नाही नाही, ह्याच्यावरती आपल्याला खूप साऱ्या रिॲक्शन शिकायचे. खूप म्हणजे खूप, याच्यावर आपल्याला एक रिॲक्शन शिकायची. ठीक आहे, मग ट्रिक काय आहे याच्यासाठी? ट्रिक, कार्बोक्सिलिक ऍसिड लर्न होईल तुम्हाला, कार्बोक्सिलिक ऍसिड लर्न होईल तुम्हाला. हा झालाय, सांगा मग फॉर्म्युला. कोण आहे? आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, त्याचीच मिरर इमेज परत लिहा. आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. 2 कार्बोक्सिलिक ऍसिड एकमेकांच्या समोर लिहायचे आणि त्याच्यातून हळूच वॉटर रफ करायचा. वॉटर म्हणजेच काय? H2O. H2O, HHO करा रफ. आर सी डबल बॉन्ड ओ, O C डबल बॉन्ड O R. नथिंग बट ऍसिड अनहाइड्राइड. कार्बोक्सिलिक ऍसिड मधून पाणी काढलं म्हणून तर नाव दिलं ऍसिड अनहाइड्राइड. मग कार्बोक्सिलिक ऍसिड पार्ट पाहिजे, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. हा, आणि याचीच मिरर इमेज मधून काय रिमूव्ह केलं मी? वॉटर. आता लक्षात राहील. ओके, सो इथे 10 फंक्शनल ग्रुप आपले झालेले आहेत. जाऊया पुढे, अजून कोणते कोणते करायचे? या पेज वरती तर सगळेच इम्पॉर्टंट झाले स्टेट बोर्ड नुसार. नीट साठी, जेई साठी सगळेच आहेत. ओके, चला पुढे 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 पुढे. नेक्स्ट 11th मॉलिक्यूल अमाइन्स. अमाइन्स मध्ये खरं तर प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन, 3 एकाच कॅटेगरीमध्ये लिहून दिले जातात. म्हणजे नंबर टाकतात 11 आणि त्यातच प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन. पण आपण काय केलं? 3 वेगवेगळे, म्हणून आपले 30 दिसतात. पण आपण काम इझी केलेलं आहे. प्रायमरी अमाइन आर असणार आहे आणि अमाइन म्हणजे NH2. ठीक आहे. सेकंडरी अमाइन मध्ये आर असणार आहे, NH असणार आहे. वरच्या मध्ये याच्यामध्ये फरक काय आहे? आर NH2 हा पार्ट एकदा झाला की एक हायड्रोजन कमी करायचा आणि अजून एक आर आणायचा. आणि मग 3 डिग्री मध्ये मॅम पहिला आर लिहिला, दुसरा N, हायड्रोजन रिमूव्ह करा, आर आणा, आणि हा आर ऍज इट इज. सो एकदा प्रायमरी लर्न झाला RNH2 की एक हायड्रोजन काढून परत नवीन आर आणायचा.
आणि परत त्यातला हायड्रोजन कडून अजून एक R आणायचा. याचाच अर्थ जितका R लिहिलेला आहे तो त्याची डिग्री आहे. प्रायमरी म्हणजेच 1 डिग्री, सेकंडरी 2 डिग्री 2R, 3 डिग्री म्हणजे 3R. ओके, याला आपण डिटेल मध्ये परत डिस्कस करणार आहे, कारण हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. याच्यावर क्वेश्चन बनतो, विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी अमाइन, विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी अमाइन किंवा टर्शरी अमाइन. आणि याला असं बघायचं नाही, मी तुम्हाला हिंट सांगते. ह्याचे एक्झाम्पल तुमचं तुम्ही लिहा. CH3NH2, R च्या ठिकाणी काय लिहायचं, फक्त CH3NH CH3, CH3N CH3 R च्या ठिकाणी फक्त CH3 ला. हिंट काय आहे, जर नायट्रोजनकडे 2 हायड्रोजन असतील तर त्याला डायरेक्टली प्रायमरी म्हणा. जर नायट्रोजनकडे 1 हायड्रोजन असेल तर त्याला डायरेक्टली 2 डिग्री म्हणा. आणि जर त्याच्याकडे हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री म्हणा. काय होतं, बऱ्यापैकी मुलांना माहिती असतं की नायट्रोजन किती बॉन्ड बनवत असतो रे, 3, आणि त्याच्यावरती काय असते, एक लोन पेअर. हे पहिला बेसिक माहिती आहे असं मी अज्युम करते. आणि जर नायट्रोजन 3 बॉन्ड बनवत असेल तर एक कोणासोबत गेला, R सोबत. उरलेले 2 कोण असणार आहेत, हायड्रोजन. लोन पेअर तर सगळ्यांकडे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. 2 हायड्रोजन असतील तर तो प्रायमरी. उलट आहे, 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी, 1 हायड्रोजन असेल तर तो सेकंडरी, आणि हायड्रोजनच नसेल तर तो टर्शरी. R ग्रुप ब्रांचने पूर्ण असा किचकट पण येऊ शकतो R. पण तुम्ही आता डोकं लावणार, नायट्रोजनकडे जायचं, विचारायचं बाबा तू किती बॉन्ड बनवलेत हायड्रोजन सोबत. 1 बनवला असेल तर 2 डिग्री, 2 हायड्रोजन आले तर प्रायमरी, आणि हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री. ठीक आहे, याच्यावरचे क्वेश्चन्स आपण करूया एखाद लेक्चर मध्ये. चला 40. मला ऍक्च्युली कुठलाही पोर्शन तुमचा गाळायचा नाहीये, मला तुम्हाला सर्व शिकवायचंय, परफेक्ट बनवायचंय तुम्हाला आता केमिस्ट्रीमध्ये. अँड दॅट इज वाय मला सिंक्रोनाइज्ड वे मध्ये जायचंय, की जेव्हा मी फंक्शनल ग्रुपवरती फोकस करते तेव्हा मला फंक्शनल ग्रुपवरतीच फोकस करायचंय. आज मी एक्सपेक्ट करते की तुम्ही प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी जो त्याचा फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला, तो तुम्हाला माहिती पाहिजे. बाकी हे मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगून देईन. ठीक आहे, चला. मग त्याच्यानंतर तसंच कोण असतं, प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड 16, टर्शरी अमाइड. अमाइन आणि अमाइड एकमेकांचे भाऊ असल्यासारखे, फक्त याच्यामध्ये काय येतो, तो आपला C डबल बॉन्ड O. R C डबल बॉन्ड O NH2. हा मॉलिक्यूल बघा आणि हा मॉलिक्यूल बघा, काय डिफरन्स आहे मॅम. प्रायमरी अमाइन मध्ये फक्त RNH2 होता, आणि त्या RNH2 च्या मध्ये तुम्ही C डबल बॉन्ड O आणला, कार्बोनिल बॉन्ड आणला. कोणता बॉन्ड म्हणायचं त्याला, C डबल बॉन्ड O ला कोणता बॉन्ड म्हणायचं, कार्बोनिल. कार्बोनिल बॉन्ड आणला. मग चला, तेवढंच तुम्हाला माहित पाहिजे होतं. मग जर तुम्ही 2 डिग्री अमाइन लर्न केला असेल तर तुम्हाला माहिती आहे R C डबल बॉन्ड O NHR. तसंच केलं का बघा, R आणि जो NH मधला बॉन्ड आहे त्याच्यामध्ये मी काय आणतीये, C डबल बॉन्ड O. R आणि N मधला जो बॉन्ड आहे त्याच्यामध्ये मी काय आणणार आहे, C डबल बॉन्ड O. लिहा, R C डबल बॉन्ड O, पुढे कोण आहे N, त्याच्या पुढे कोण आहे R, त्याच्या खाली कोण होतं यांच्या R. सो प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन एकदा लर्न केले तुम्ही की अमाइड, त्याला बघून तुम्ही जनरल फॉर्म्युला लिहू शकता. सो आता हे CET ला इम्पॉर्टंट आहेत का, येस. डन. किती झाले बघा, बघता बघता 16 झाले, बघता बघता 16. जाऊया आता पुढे नेक्स्ट 17th फंक्शनल ग्रुप. सगळ्या R च्या ठिकाणी तुम्ही CH3 लिहा आणि एक्झाम्पल बनवा, जर तुम्हाला एक्झाम्पल लिहायचे असतील तर. 17 मध्ये आपण आता स्टार्ट करणार आहे नायट्रो
सीईटी साठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नायट्रो बघा कसं लिहिते, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. इथून पुढे मी जेव्हा कधी तुम्हाला नायट्रो म्हणेन तुम्ही हेच म्हणायचं, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. कारण हा नायट्रो ग्रुप जो आहे तो नायट्रोजन वरती किती बॉन्ड बनलेत, तीन बॉन्ड असताना त्याच्याकडे काय असते, एक लोन पेअर. आर ला नायट्रोजन अटॅच झाला तर आर N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस असाही अटॅच होऊ शकतो. नायट्रोजनच्या लोन पेअरने आर सोबत बॉन्ड बनवला आणि ऑक्सिजन वरच्या मायनस चार्ज कडून पण तो अटॅच होऊ शकतो. म्हणजे तो दिसताना मला असा दिसेल, आर आधी काय लिहायचा O, मग काय लिहायचा नायट्रोजन, मग काय लिहायचा डबल बॉन्ड ऑक्सिजन. ज्यांचं लक्ष नव्हतं व्हिडिओ परत पाठीमागे घ्या आणि हे बघा, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. ओके चला मग बघा, मी नायट्रो म्हटलं तर कसं म्हणायला सांगितलंय, आर डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. म्हणजे आर ला हा O मायनस डायरेक्ट अटॅच होऊ शकतो किंवा नायट्रोजन पण डायरेक्ट अटॅच होऊ शकतो. अशा दोन केसेस आहेत. जेव्हा मी नायट्रो म्हणते तेव्हा नायट्रोजन अटॅच्ड असतो आणि जेव्हा मी 18 फंक्शनल ग्रुप अल्काइल नायट्राइट म्हणते, अल्काइल नायट्राइट तेव्हा कोण अटॅच असतो, ऑक्सिजन. खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती रिॲक्शन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह HDA, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये. क्लिअर आहे. असंच सेम पार्ट मी एक सांगणार आहे आता सायनाइडचा. पहिला हा समजला का बघा, नायट्रो म्हटलं की N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. नायट्रोजन कडून अटॅच झालं तर नायट्रो म्हणायचं, पण O मायनस म्हणजे हा O कडून पण अटॅच होऊ शकतो तेव्हा त्याला अल्काइल नायट्राइट म्हणायचं. 19 सायनाइडचा फॉर्म्युला C ट्रिपल बॉन्ड N. एक्झाम्पल लिहू डायरेक्ट, फॉर्म्युला मध्ये R C ट्रिपल बॉन्ड N. पण तोच C ट्रिपल बॉन्ड N नायट्रोजन कडून पण अटॅच होऊ शकतो आणि N ट्रिपल बॉन्ड C बनू शकतो. N ट्रिपल बॉन्ड C. काय डाऊट आला का मनात कोणाच्या? बघा सिंपल आहे. सायनाइड मी शिकवलेला C ट्रिपल बॉन्ड N, पण N ट्रिपल बॉन्ड C झाला तर काय म्हणायचंय त्याला, आयसोसायनाइड. हा, जर तुमच्या मनामध्ये हा क्वेश्चन आला असेल, मॅम नायट्रोजन तर 3 बॉन्ड बनवतो आणि एक लोन पेअर असते, मग इथे चौथा बॉन्ड कसा बनला, 1 2 3 4, तर जी लोन पेअर होती ना ती पण डोनेट करून बॉन्ड बनवते. म्हणजे एक बॉन्ड हा कोणाचा असणार आहे, लोन पेअर वाला बॉन्ड. लोन पेअर डायरेक्टली कोणाला जाऊन अटॅच झाली आहे, कार्बनला. त्याला आपण कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतो, जे की तुम्ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये शिकाल. ठीक आहे. चला मग हा मॉलिक्यूल करेक्ट आहे की रॉंग आहे? करेक्ट आहे. 4 पेक्षा वर जाऊ शकत नाही. 3 बॉन्ड एक लोन पेअर, पण लोन पेअरनी पण बॉन्ड बनवले तर 4 बॉन्ड बनण्याचे चान्सेस आहेत आणि त्याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही. C कडून अटॅच झालं तर सायनाइड, पण N कडून झालं तर आयसोसायनाइड. अगेन याच्यावरती रिॲक्शन बघायची आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये, आणि त्यामुळे हा पार्ट अगेन इम्पॉर्टंट आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे? 20 इम्पॉर्टंट फंक्शनल ग्रुप संपले. मी तुम्हाला 30 सांगितले, त्यामुळे मला अजून पुढे जायचंच आहे. मी काही पॉज नाही घेत आहे, पण इथे बघता बघता 20 झाले. एकदा नावं घेऊया. अल्कोहोल, थायो अल्कोहोल, इथर, थायो इथर, हे पहिल्या पेज वरती 4 झालेले. मग सगळे सेम टाइपचे अल्डिहाइड्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड, ईस्टर, असाइल क्लोराइड, ऍसिड अनहायड्राइड, 10 संपले. मग नंतरचे 10 फार सिंपल आहेत. प्रायमरी अमाइन आला की सेकंडरी टर्शरी अमाइन झाले, प्रायमरी अमाइड झाला की सेकंडरी टर्शरी अमाइड झाले. त्याच्यानंतर चालू करायचे 2 ग्रुप की नायट्रोचे. N कडून अटॅचमेंट असेल तर नायट्रो, त्याचा सक्का चुलत भाऊ आयसोनायट्रो. तसंच सायनाइड आणि त्याचा सक्का चुलत भाऊ आयसोसायनाइड. अशा प्रकारे आपले 20 फंक्शनल ग्रुप झाले. 21
21th functional group, not important for CET. Not important for CET. रिॲक्शन आहे का? हा आहे, पण तेव्हा मी तुम्हाला ते पाठ करायला लावेन, डायरेक्टली पाठ करायला लावेन. आता याला बसून बसून पाठ करायची काही गरज नाहीये, तसं सिंपल आहे. ॲझो, आणि ॲझो कधी म्हणतो रे आपण? N डबल बॉन्ड N. इकडे काही लागू दे, इकडे काही लागू दे. R असेल तर R, H असेल तर H पण चालतो. त्या R च्या ठिकाणी H पण चालेल. पण ॲझो, N डबल बॉन्ड N आलं तर काय म्हणायचंय? ॲझो. रिॲक्शन आपल्या सिलेबसला आहेत, पण कमी आहेत, आणि जेव्हा लागतात तेव्हा मी तुम्हाला ते रिमाइंडर करून देईन. फंक्शनल ग्रुप नंबर 21 झाला. आता 22 कडे या. 22 मध्ये सिंपल सांगते. पहिल्यांदा हॅलाइड, हॅलोजन्स फंक्शनल ग्रुप आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. येस और नो? फंक्शनल ग्रुप आहे. 23 सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड इम्पॉर्टंट आहे, पण मागे ठेवलेला, कारण लास्ट क्लासचा आणि फर्स्टचा आपल्याला पाठ करायची सवय आहे. मधले एक वेळ विसरले तर मी रिॲक्शनच्या वेळी परत रिवाइज करेन, पण सल्फोनिक ऍसिड IUPAC मध्ये तुम्हाला थोडंसं मी स्टार्टिंगलाच दाखवेन, कारण त्याची प्रायोरिटी सगळ्यात जास्त असते. SO3H. SO3H म्हणजे जर बेन्झीनवर लागला तर मी त्याला म्हणणार बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. SO3H. एक्झाम्पल सिलेबस मध्ये जे एक्झाम्पल दिसतं मी तेच लिहिणार. बेन्झीनच्या डोक्यावरती SO3H लावणार मी, आणि तेव्हा SO3H म्हणजेच कोण? सल्फोनिक ऍसिड. सल्फोनिक ऍसिड कोणाच्या डोक्यावर लागलेलं आहे? मॅम बेन्झीनच्या. मग त्याचं नाव झालं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. सिंपल, मोर सिंपल. 24 मध्ये घ्या अल्कीन. काय सांगताय मॅम? अल्कीन म्हणजे C डबल बॉन्ड C वाली. हा C डबल बॉन्ड C वाली अल्कीन एक फंक्शनल ग्रुप असते. मॅम तुम्ही अल्केन लिहायचं विसरला. अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप. मी नोट करून लिहिणार आहे. नोट. अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप्स. नोट इम्पॉर्टंट आहे. MCQ मध्ये ऍज इट इज विचारू शकतात. मग अल्केन नाहीये, पण अल्कीन आहे, आणि मॅम याचा अर्थ अल्काइन C ट्रिपल बॉन्ड C वाला पण असणार आहे. इथपर्यंतच इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचे जे 5 असतील ते इतके फार कुठे डिस्टर्ब करायला येणार नाहीये. बट जर आउट ऑफच स्कोर करायचा असेल, म्हणजे कुठेतरी आता CET संपून आपण नीट लेवलकडे चाललं, तर ते पुढचे फंक्शनल ग्रुप्स तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत. 26 कडे येते मी. इपॉक्साइड. इपॉक्साइड कुठेतरी नाव झालं ना आजच्या लेक्चर मध्ये? येस, सायक्लिक कंपाऊंड मध्ये झालेला आहे, आणि इथर होता तो. इथर माहितीये ना तुम्हाला? ROR. फक्त तो RO आणि R मी असं सायक्लिक नेचर मध्ये ड्रॉ केलं. ROR. जो ROR आपण आधी पाहिलाय तो असा होता, त्याला मी इथर म्हटलेलं, पण मी त्यांची सायकल बनवली तर काय म्हणणार? इपॉक्साइड. 27 लॅक्टोन. लॅक्टोन कोण आहे ते? सायक्लिक कीटोन. सायक्लिक कीटोन. एक्झाम्पल हा घ्या. सायक्लिक कीटोन येतो. कीटोन कसं शिकवलेलं? RC डबल बॉन्ड OR, पण त्याचीच सायकल बनवली तुम्ही. तो R या R ला असा कनेक्ट केला तर त्याला काय म्हणणार आपण? लॅक्टोन. तसंच 28 वाला आहे लॅक्टम. लॅक्टम. आणि लॅक्टम कोण असतात? सायक्लिक अमाइड. ई कॅप्रोलॅक्टम. मी जेव्हा लॅक्टम म्हणेन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तो कोण आहे? सायक्लिक अमाइड. याला का हायलाइट केलं? कारण हा मी तुम्हाला शिकवेन पॉलिमर मध्ये. मी आता एक्स्ट्रा इथे भर देत बसणार नाहीये. आता तुम्हाला समजत चाललं असेल
की स्टेट बोर्ड मध्ये कुठेही हे सायक्लिक फंक्शनल ग्रुप लिहून दिलेले नाहीत, म्हणजे हे टुवर्ड्स नीट लेवल चाललेलं आहे आता. तर मी थोडंसं आता इथे पॉज घेते. 28 फंक्शनल ग्रुप नाही म्हणता म्हणता मी तुम्हाला सांगितले आणि पक्का त्यातले 25 पर्यंत तुमचे लर्न झालेले आहेत. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे? 25 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे? नाही. ओके, चला तर मग तुम्ही 25 फंक्शनल ग्रुप्स लर्न करा. स्टार्टिंग पासून कुठेपर्यंत? अल्काइन आणि लास्टला काय लिहायचंय? अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप. इपॉक्साइड, लॅक्टोन आणि लॅक्टम जिथे लागतील तिथे मी तुम्हाला सांगेन. त्या व्यतिरिक्त जे 2 आहेत ते मला असं वाटतंय नायट्रो कंपाऊंड्सचेच, म्हणजे आपल्या इथे हा जसं झाला ना नायट्रो, त्याच्यानंतर काय शिकवलं? अल्काइल नायट्राइट. एक ॲझो सांगितलं असेल मी, हा, आणि त्याचाच भाऊ होता ॲझॉक्झी, पण आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये त्यामुळे मी बॉदर नाही करत आहे उरलेल्या 2 बद्दल. ठीक आहे, खूप सारा पोर्शन झालेला आहे. मी इतकंच एक्सपेक्ट करते की हे लेक्चर तुम्ही रिवाइज करा. रिवाइज करत असताना परत एकदा व्हिडिओ लेक्चर लागलं तर बघा 2x स्पीडने, पण मेजॉरिटीली नोट्स काढा. नोट्स वारंवार रीड करायच्यात, वारंवार म्हणजे रोज सकाळी उठून GOC1 GOC2 रीड करा. एक टाइमला नोटबुकचं हर एक पेज तुमच्या दिमागमध्ये पेस्ट होऊन जाईल आणि मग फक्त त्याला रिवाइज करायचंय. येस, अँड देन सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह व्हायला लागतील. हे गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल तुम्ही इतकी परफेक्ट थेअरी नाही करणार, MCQ सॉल्व्ह नाही होणार आहे. लेट्स एन्जॉय दिस सिरीज ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक यू सो मच.